नमस्कार, मी अमित मुंडेक, पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. मंडळी, मी आहे सध्या नदीपात्रा परिसरामध्ये आणि काही दिवसापूर्वीच या नदीपात्रा परिसरातला एक व्हिडिओ समाज माध्यमावरती प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला आणि त्या व्हिडिओमध्ये राडारोड्याचं प्रमाण जास्त होतं, जो की हा व्हिडिओ नदीपात्रा परिसराचा होता. आणि त्याच अनुषंगाने पुण्याचे नवनिर्वाचित जे महापौर आहेत त्यांनी एक आदेश निर्गमित केलेला आहे आणि त्या आदेशामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की नदीपात्र परिसरामध्ये जो कोणी राडारोडा टाकल किंवा बांधकामाचे उरलेले जे साहित्य असेल ते देखील टाकले असतील तर त्याच्यावरती कठोर कारवाई होईल. जो टाकणारा व्यक्ती असेल त्याच्यावर तर कारवाई होईल, पण त्याच संबंधी या ठिकाणी जे अधिकारी असतील त्यांच्यावर देखील दंडात्मक कारवाईचे आदेश यावेळी महापौरांनी दिलेले आहे. आणि एकंदरीतच या राडारोड्यामुळे एकंदरीत जो कचरा जे कोणी नागरिक किंवा जे संबंधित कोणी टाकत असतील तर त्यामुळे मात्र शहराचे विद्रुपीकरण सध्या मोठ्या प्रमाणात होत आहे. आणि याच अनुषंगाने आता आपण सध्या या नदीपात्र परिसरामध्ये आहोत आणि या ठिकाणी 24 तास एक बराडी पथक नेमण्यात आलेलं आहे. मात्र त्या पथकाने ज्यावेळी तो राडारोडा टाकलेला होता त्यावेळेस ते पथक काय करत होतं ह्याच्यावरती देखील मोठा प्रश्न आता निर्माण सध्या होतोय. आणि एकंदरीतच आत्ता आपण याच नदीपात्र परिसरात आहोत आणि एकंदरीत आता या ठिकाणी मात्र महापौरांनी हा पहिलाच निर्णय घेतलेला आहे. आणि एकंदरीत नदीची आपल्याला माहिती आहे की दुरावस्था वर्षानुवर्षे झालेली आहे. मात्र या आदेशामुळे कुठेतरी नदी मात्र नक्कीच स्वच्छ होईल असं देखील वाटतं. पण मुख्य म्हणजे हे जे अधिकारी आहेत त्यांची मात्र आता करडी नजर नागरिकांवरती नक्कीच असणार आहे. आणि मुख्य म्हणजे हे जे आता सध्या जे पाऊल आहे ते शहराच्या एकंदरीत चांगल्या वाटचालीचं एक नक्कीच एक नवीन कारण बनू शकतं. कॅमेरा पर्सन सोबत अमित मुंडे, पुणे.